शेतकऱ्यांनो नमस्कार. 40°C तापमानामध्ये दुष्काळी भागामध्ये अशा प्रकारची 4 एकर मिरची आपण लावलेली आहे आपल्या शेतामध्ये. झाड आता जवळजवळ 100 दिवसांच्या वरचं झालेलं आहे. तुम्हाला कोकडा कुठे दिसणार नाही. तुम्ही बघा, तुम्ही सगळीकडे मिरच्या लागल्यात. काल परवा दिवशीच तोडा झालाय आणि 50 ते 60 रुपयापर्यंत किलो मिरची जातीये. युद्धाच्या परिस्थितीमुळे शेतमालाचे भाव घसरल्यामुळे आपल्याला थोडा फटका बसलाय, पण आपल्याला टिकून राहायचंय राजांनो. शेती करणं एवढं सोपं नाहीये, पण शेती करायला लागल्यानंतर भेटणारं समाधान हे अगदी सर्वोच्च आहे. हे बघा तुम्ही, आता हे बघा, आता ही मिरची बघितल्यावरती खऱ्या आणि हाडाच्या शेतकऱ्याला खूप आनंद होणार आहे. पण जे जळणारे आहेत ना, त्यांच्या बरोबर लागणार आहे मिरची कुठं लागायची ती. तर या पद्धतीमध्ये आपल्या शेतामध्ये पीक आहे. त्यासोबतच आपण हे ड्रॅगन लावलेलं आहे. ड्रॅगन बघितलं वरती चाललंय. मागच्या अतिवृष्टीमध्ये ड्रॅगन फ्रूटचं अतोनात नुकसान झालं, त्यामुळे आपल्याला बाग काढून डबल लावावी लागली. त्यासोबतच मिरची लावल्यामुळे वरच्या सावलीचा खर्च यावर्षी तरी वाचलेला आहे आणि त्याच्यासाठीच ही मिरची लावली होती. पण मिरचीच्या झाडाला लागलेली मिरची बघून खरा शेतकरी आनंदून जाणार आणि तो जो जळक्या वृत्तीचा माणूस आहे त्याच्या बुडाला बरोबर मिरची लागणार आणि तो कमेंट बॉक्समध्ये येणार. मग त्याला धुवायचं काम आपल्या शेतकरी मित्रांनी करायचंय, कारण की असल्या प्रजातीला आपल्याला संपवायचंय. यांच्यामुळे शेतकरी मागे, यांच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतंय, शेतकरी डिमोटिवेट होतोय. तर यांना ठेचायचं काम आहे. ही जी मिरची आहे एवढं सगळं तापमान असताना पण या पद्धतीमध्ये डेव्हलप झालेली आहे. याला फवारणी आपण 4 ते 5 दिवसाला एकदा करतोय. रोगाच्या हिशोबाने त्या प्रमाणामध्ये त्या रोगाचं औषध याच्यावरती फवारल्या जात आहे. तोडणी व्यवस्थित होते. तापमान 40°C आहे, पण आपली जी जिद्द आहे ती शेती करायची आहे, शेती टिकवायची आहे आणि त्या शेतामधून अशी सोन्यासारखी पिकवायची आहे. कितीही अडचणी आल्या तरी शेतकरी मागे हटत नाही, कारण की शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा 5वीला पुजलेला असतो.